नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला तो कालचा जो कोणी माणूस असतो तो गाडी कलाच्या अंगावर घालत असतो. तो इथे उठून उभा राहतो आणि मग त्याच्यानंतर इकडे अद्वैत ना त्या माणसाला आता जाऊन मारणार की काय असं वाटतं आणि तोपर्यंत त्याला कळतं की तो कोण आहे ते. त्यामुळे दोघं जण इथे एकमेकांच्या समोर येतात आणि मग नाही वेगळंच रिॲक्ट करतात, कसं मारायला करतात पुढे हात आणि मग ए चांद्या असं म्हणून ओरडायला चालू करतात आणि म्हणतात भावा 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 एक नंबर चांदेकर, चांद्या साल्या किती वर्षांनी भेटलायस तू. अरे तेच तर, तू इकडे कसा काय, तू भेटशील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं रे, असं म्हणून दोघं जण ते बोलायला लागतात. बरं का, चांदेकर असा सुद्धा असू शकतो भावा, आपला नादच नाही करायचा. कोण आहे पण? दी अद्वैत चांदेकर. अरे देवा, ह्या चांदेकरचं मी अद्वैत चांदेकर हे तेव्हापासून आहे, ब्रीद वाक्य मात्र तेव्हापासून आहे आणि आत्ताही आहे, अवघड आहे असं म्हणतात. आणि तू इथे कसा काय? अरे तुलाच शोधतोय. मग इथे असतात आणि काय रे, एवढ्या वर्षात तू आज इथे आत्ता उगवलास? जुन्या आठवणींचा खजिना गोळा करायला आलो होतो आणि खणता खणता हा खजिना हाताला लागला. नाही काही नाही रे, या रस्त्याने जात होतो आणि तुला बघितलं. पहिल्यांदा वाटलं नाही तू इथे असशील, तेव्हा खात्री वाटली, तेव्हा आम्ही आलो इथे तुला भेटायला. अरे फोन करायचाच ना, एकत्र आलो असतो. एकत्र आलो असतो आणि काय केलं असतं? पुन्हा तेच ना, अर्थात. मग दोघं जण इथे मिळून हसतात. काय करणार काय हा नेमकं असं म्हणतात. चल मग तेच करूया आपण आता. नाही आपण म्हणजे भलेही त्या दिवसांना ब्रेक लागला असेल पण दोस्ता फुल स्टॉप कधी लागला नाही काय असं म्हणून दोघं हातात देऊन असतात. मग तोपर्यंत इथे कला विचारते काय करणार आहात काय पण, आणि आता तो कलाकडे असा बघतोय. आता प्रेक्षकांना अद्वैत कलाची ओळख करून देणार आहे. बाय द वे, ही माझी बायको कला असं म्हणून तो सांगतो आणि इकडे नमस्कार, आणि हा माझा मित्र, खूप जुना मित्र. सॉरी हा, म्हणजे जरा ते बाईक अंगावर घातली वगैरे आणि ती कलाचं तिकडे लक्षच नाही आहे. कलाचं लक्षात कशात आहे, चांदेकरनं आज माझी स्वतःहून बायको म्हणून ओळख करून दिली असं म्हणून तिचं लक्ष तिकडेच आहे. वहिनी तुम्ही याची बायको असून ना एवढा सभ्यपणे नमस्कार करताय, त्यामुळे तुमच्यामुळे हा सुधारला असला तर खरं, पण ह्याच्यामुळे तुम्ही बिघडला नाहीत ना, हे आश्चर्य आहे असं म्हणून त्याचं. हे काही काय बोलतोस रे तू असं म्हणते असतात आणि इकडे मजा मस्करी चालू होते. पण आता काय करायचंय, काय करणार आहात का तुम्ही पण? वहिनी आम्ही कधी भेटलो आणि आम्ही कधी प्रँक केला नाही असं कधी झालंच नाहीये. प्रँक करणं हा आमचा नुसता टाइमपास नाही आहे, तर मैत्रीचा एक संस्कार आहे, संस्कार. मग आता दाखवून देऊयात आपण किती संस्कारी आहोत ते. चल दाखवतो असं म्हणून ते दोघं जण ते असतात. चल मग सुरू करूया. आणि हे बघ ते काका इंटरेस्टिंग आहेत. दे इकडे दे असं म्हणून ना इकडे तो ब्लूटूथ मागून घेतो बरं का, हेडफोन. आणि आता अद्वैत ते ब्लूटूथ घालतोय कानामध्ये आणि बघा पुढे काय काय करतोय. प्रेक्षकांना इंटरेस्टिंग आहे खरंच इंटरेस्टिंग आहे आजचा भाग. कारण बघा आलाय आता अद्वैत असा चालत पुढे आणि त्या काकाच्या जवळ, इथे शाळा कुठे आहे असं म्हणून त्या काकांना विचारतो. तर हो मी तुम्हाला खाली उतरून जावं लागेल, गाडी आहे ना तुमच्याजवळ असं वगैरे. इथं ते बघता ही दोघं जण इकडे पाठीमागून असतात. तर हो लवकर पोचाल मग असं म्हणून तिथं काका म्हणतात. काय हो काय झालं असं म्हणून अद्वैत त्यांच्याकडे बघून विचारतो. आणि मग काय हो कोणाशी बोलताय तुम्ही? अहो तुम्हीच विचारलत ना शाळा कुठे आहे म्हणून. मी फोनवर बोलतोय, तुमच्याशी नाही बोलताय. काय आजकालची मुलं फोनवर बोलतात की हवे तेच कळत नाही असं म्हणून ते निघून जातात बरं का काका हसत. आणि मग इथेच आहे ना शाळा असं म्हणून तो परत विचारतो. अहो इथेच आहे हो असं म्हणते काका परत येतात. अहो मी फोनवर बोलतोय, सांगितलं ना तुम्हाला एकदा असं म्हणून मग ते काका चिडून आता निघून गेलेत बरं का. आणि तुमच्याशी नाही बोलत असं तो परत म्हणतो. ते काका हसून निघून जातात. आणि मग इकडे तो अद्वैतचा मित्र आणि कला दोघं जण पुढे येत आहेत आणि हसतात बरं का, टाळी वाजवत आहेत एकमेकांना बघून. आणि आता व्हॉट नेक्स्ट असं म्हणून ते विचारतायत. मग आता बघू पुढे कुणाचा प्रँक होतोय. आता बघूया काय होणार आहे. परत प्रँक करणार आहे आणि अद्वैतला अजून एक गाडी दिसते येताना. ओ थांबा असं म्हणून तो त्या गाडीला थांबवतो. अहो काय झालं, केवढ्या फास्ट चालवत आहे, बंद करा. अहो तुमचं टायर फिरतंय असं म्हणून तो डायरेक्ट म्हणतो. आणि दोघं एकदम त्याच्याकडे असं काय करतात बघ. कुठे हे काय, तुम्ही आता आलात ना तेव्हा फिरत होतं टायर गाडीचं. शाणे नाही ते असं म्हणून त्या दोघांचं चाललंय. आत्ता कुठे चाललाय? तिकडे पुढे चाललाय. पुढे रस्ता आहे. ही दोघं एकमेकांकडे बघतात बरं का. नाही तुम्ही थांबा, तुम्हाला खोटं वाटतंय ना तर यांना विचारा. ओ इकडे यांना सांगा पुढे काय ते. हो पुढे खूप मोठा रस्ता आहे असं म्हणतात. चल भावा चल, इथेच भेटलास आता परत पुढे भेटू नको असं म्हणतात. आणि जावा इथे भेटले पुन्हा भेटू नका असं म्हणतात. थँक्यू वेलकम असं म्हणतात. जावा छानपैकी यांचा प्रँक चालू आहे, येत राहसेच भेटत राहसेच असं चाललंय. आणि ते कलाला हसू आवरत नाही. बघितलं वहिनी, उद्योजक अद्वैत चांदेकर यांचे खरे उद्योग कसे आहेत ते.
हो हो, आणि हा माझा पार्टनर इन क्राईम असं म्हणून अद्वैत ओळख करून देतो त्याची परत. आणि दोघं जण इथे हसतात, मिठी मारतात एकमेकाला. चल निघतो मी असं म्हणून सांगतो तो. आणि लग्नाला नाही बोलवलं पण घरी या कधीतरी जेवायला असं त्याने आमंत्रण दिलंय. आता हो नक्कीच असं म्हणून सांगितलं. चल बाय 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 असं म्हणून आता दोघं जण छान अशी मिठी मारून निघून गेलेत. अद्वैत मात्र या सगळ्याने खुश झाला होता आणि कलासुद्धा त्याला बघून इथे खुश झाली होती. मजा वाटली हे प्रँक बघून. आता बघू पुढे काय काय होणार होते. प्रँक ह्यांच्यावरच होणार आहे का आणि काय होणार आहे तर इंटरेस्टिंग होणार आहे. बघत राहता. इथे तो निघून गेलाय मित्र. त्याच्यानंतर आता दोघं जण उभी राहीत. अरे टायर फिरतोय तुझा, ए मेरी बिल्ली और मुझको ब्याव चल असं म्हणून ते परत हसतात आणि जातात, बाय करतात आणि निघून जातो तो. छान वाटलं 2 मिनिटासाठी का नाही, हसायला आलं बरं का आपल्याला सुद्धा. ए थांब 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 थांब, एक सेकंद थांब, ओ थांब थांब थांबा 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 असं म्हणून अद्वैत नाही इकडे एका गाडीच्या इथे की नाही समोर जाऊन उभारतो. थांबा थांबा थांबा, ओ काय करताय तुम्ही, गाडी चालवताय का विमान उडवताय, टायर फिरतंय तुमचं असं म्हणून तो म्हणतो. आणि तो ड्रायव्हरना असा बघत उभा राहिलाय 2 मिनिटासाठी. तो तुम्हाला खोटं वाटतंय तर त्यांना विचारा, ओ चांदेकर सांग ना, ओ असं म्हणतात तोपर्यंत. आणि ड्रायव्हरना हसतच उभा आहे बरं का. आणि तोपर्यंत गाडीतनं हाक येते, अद्वैत असं म्हणून. आता अद्वैतचे 12 वाजलेत. अद्वैतचाच पचका झाला कारण त्या गाडीत दुसरं तिसरं कोणी नाहीये. कोण आहे माहितीये का प्रेक्षकांनो त्या गाडीत. आता त्या गाडीतनं बाहेर पडतीये सरोज. आणि ती कलाकडे एकदा बघते, अद्वैतकडे एकदा बघते. ड्रायव्हर तर मात्र आपला हसतच होता. आता सरोज उतरली बरं का गाडीतनं, रागात अशी बाहेर येते. आणि आता अद्वैतचं काय खरं नाहीये कारण अद्वैतला ती काय काय म्हणते बघा प्रेक्षकांनो. या सरोजला नको तिथे टपकायचं होतं. बिचारा खुशीत होता अद्वैत. आणि काय झालं, आणि काय चाललंय तुमचं वर्किंग डेच्या दिवशी भर रस्त्यात हे काय तमाशे लावलेस तू असं म्हणून ती विचारते. आपण कोण आहोत हे विसरल्यास काय तू असं म्हणून विचारायला चालू करते. आणि आता अद्वैत तिला काहीतरी बोलणार, हे बघ आपली पद प्रतिष्ठा याचा सगळ्याचा विसर पडला ना तुला. आई मी जस्ट ते मला इथे रस्त्यावर तमाशे नको आहेत, आत्ताच्या आत्ता घरी आहे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. गाडी कुठे आहे तुझी, तो बाईक दाखवतो. तू बाईक घेऊन आलायस अद्वैत, काय हे डोकं फिरलंय का तुझं असं म्हणून ती विचारते. परत सरोज विचारते बरं का. आणि इकडे हे बघ ताबडतोब घरी ये, ए मुली चल तू पण गाडीत बस लवकर, आपण ताबडतोब घरी जाऊया, त्याचा तो येईल. अहो पण मी त्याचा तो येईल, तू गाडीत बस पटकन असं म्हणून ती कलाला पण ओरडते बरं का. आणि कलाला आपल्याबरोबर गाडीत घेते. आणि आता घरी जाणार आहेत तर घरी तमाशा होणार आहे. काय काय तमाशा होतोय ते बघूया आपण. बिचारा अद्वैत आत्ताच काही मिनिटापूर्वी किती खळखळून हसत होता आणि आता बिचाराला केवढं टेन्शन आलंय. काय होणार, सरोज काय काय बोलणार. जरा सरोजला ना थांबायला पाहिजे होतं ना. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर इथे आता मंजू नैनाला घेऊन फेऱ्या मारते. अजून सुद्धा त्यांच्या फेऱ्या चालू आहेत. छान हात धरून अशी ती सावकाश फेऱ्या मारते. आता रोहिणी तिला फेऱ्या मारताना येऊन बघतीये बाहेर. आणि आता रोहिणीच्या मनामध्ये काहीतरी वेगळाच प्लॅन शिजतोय. नेमका काय काय शिजतोय ते बघूया. आता रोहिणी येते कलाची नैनाजवळ आणि म्हणते की नैना तिला ते रिपोर्ट आठवत आहे त्यामुळे ती तिच्याजवळ येते आणि म्हणते की झाली शतपावली करून तर अंजू तू जा हां, मी घेऊन येते आता तिला, मी बघते असं म्हणते. थकली असशील तू खूप, ये आत बस चल असं म्हणून ना छान असं धरून घेऊन येते बरं का आतमध्ये हॉलमध्ये. आणि आता बसवते तिला, बरी आहेस ना तू, सोफ्यावर छान असं बसवते. अंजू जरा पाणी आण बघू असं म्हणून आता सांगते. नैनासाठी पाणी आण म्हणून असं बस 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 असं म्हणून सांगते. दमली असशील तू. अंजू आता पाणी आणून देते. नैना अगं आता ह्या दिवसात स्वतःला जपायचं आहे, घे पाणी घे बरं असं म्हणून सांगते परत इथे. आणि नैना आता 2 मिनटं चाट पडले बरं का हिला नेमकं काय झालंय ते. मग त्याच्यानंतर इथे कलाची आई येते म्हणजे संगीत येतात. काय झालं नाही नाही समजा ठीक आहे ना असं म्हणून. मग काही नाही झालंय, मीच तिला म्हणाले होते की वॉकला जा म्हणून. आता म्हणजे सारखी रूममध्ये असते ना ही आणि अशा अवस्थेत असं आखडल्यासारखं होतं ना, पण जरा वॉक केलं ना की जरा सुटसुटीत पडेल म्हणून मग मी म्हटलं होतं. मग रोहिणी मॅडम नशीब म्हणजे आपल्या नैनेच्या खूप काळजी घेत आहेत. चला पण मला वाटलंच होतं म्हणजे बाळाची चाहूल लागल्या की सगळं समजा व्यवस्थित होईल. सासरच्यांच्या नमदात की मनात कितीही रोष असू दे तो इकडे निघून जाईल, किती बी असू दे तो त्यांच्याच मुलाचा वंश आहे ना. मग बरं आहे, चला माझ्या नैनीचं त्यांच्याशी सगळं जुळतं आहे ते बरं झालं. कलेचं पण असत असताना तर बरं झालं असं म्हणून त्या देवाला प्रार्थना करतात. आता राहुल सुद्धा इकडे हाक मारत येतोय, मम्मा मम्मा अगं काय झालं, एवढं अर्जंटला का बोलवून घेतलंस.
अरे काही नाही, काय रे, आरामात आरामात, जरा धीर धर, नंतर सांगते मी तुला असं म्हणून त्या रोहिणी म्हणते. आणि मग तूच तर बोललीस ना लवकरात लवकर ये म्हणून, मीच म्हणाले होते पण नंतर बोलूया ना आपण जरा, आता तसं म्हणजे नैनाविषयी बोलणं चाललंय ना जरा आमचं असं म्हणून त्या सांगतात. नंतर बोलते असं म्हणून सांगते, हो की नाही असं म्हणून. तर आता ह्यांचं बोलणं चालू आहे तोपर्यंत इथे आई आई असं म्हणत अद्वैत पण आला आहे रोहिणी सरोजच्या मागे. आई अगं थांब ना, आई माझं ऐकून तरी घे, एक शब्दही बोलू नकोस हा माझ्याशी असं म्हणून सरोज ओरडते. आता आई अगं ऐकून तरी घे माझं, काय सांगायचं तुला, रस्त्यात जो काही मूर्खपणा चालला होता त्याविषयी बोलायचं आहे तुला असं म्हणून विचारतात. आणि मग सगळेच जण आता त्यांच्याकडे बघत राहिलेत आणि रोहिणी पण म्हणजे बघतीये. आणि मग तिथे अद्वैत म्हणतो आई चुकलं माझं. तर सरोज म्हणतो नाही, नव्याने सांगायची मला काही गरजच नाही आहे असं म्हणते ती पुढे. आणि आता अद्वैत बिचारा खूप ओरडा खातोय, चूक तर झालेलीच आहे, आपलं पद प्रतिष्ठा काय आहे हे सगळं विसरून तू वागत होतास, आता वेड्यासारखा वागत होतास तू भर रस्त्यावर, काय चाललेलं तुझं. आणि सरोज इथे तिला बोलते त्याला. तेवढ्यात कलाकडे बघून म्हणते हिला तर काही स्टँडर्ड नाहीच आहे, पण तुला तर काही क्लास आहे ना असं म्हणते. आणि आता ह्या बाकीच्यांना कळत नाही की यांचं नेमकं काय बिघडलंय ते. मग कला गप्प बसेल. ती कला कसली, सरोज मॅडम अहो क्लास वगैरे कुठे आलं, चांदेकर किती खुश होता, किती आनंदी होता, ते नाही दिसलं का तुम्हाला, ते महत्त्वाचं नाही आहे का तुमच्यासाठी सरोज मॅडम असं इथे कला विचारते अद्वैतच्या वतीनं. आणि अहो काही काळासाठी काही तो विसरला होता की तो अद्वैत चांदेकर आहे म्हणून, आणि तुम्हाला असं का करताय तुम्ही असं म्हणून ती विचारते. हे बघा सगळं टेन्शन सगळी सामाजिक बांधिलकी विसरून तो फक्त आनंद शोधत होता असं म्हणून कला बोलतीये. मग त्याच्यानंतर इथे सरोज म्हणते की त्याला विसरायची गरजच नाही आहे की तो अद्वैत चांदेकर आहे म्हणून असं म्हणून सांगते परत सरोज तिला. आणि पुढे कलाला म्हणते पुन्हा म्हणजे कोल्हापुरातले सगळी लोक त्याला ओळखतात इथे, आणि आमची एकमेकांची एक प्रतिष्ठा इथे आम्ही राखलेली आहे असं म्हणून सांगते परत. जेव्हा प्रतिष्ठा मिळते ना तेव्हा अंगावरचे कपडे जसे सहज उतरवतो तसेच ते प्रतिष्ठा उतरवून टाकता येत नाही आपल्याला, एवढं लक्षात असू दे आपल्या असं म्हणून ती अद्वैतला परत बोलते इथे. आणि निघून जाते. परत पुढे ती म्हणते की तुझ्याशी बोलण्यातच काही अर्थ बोलण्यात नाही आहे, हिला कशाचंच काही नाही आहे, हिला क्लासच नाही आहे ना मुळात. अहो तुम्हाला तसं वाटत असेल सरोज मॅडम, पण मला तुमचं म्हणणं अजिबात पटतच नाही आहे असं इथे कला म्हणणं आपलं मान्य म्हणजे रोखून धरते. आणि इथे आता बघू पुढे काय होणार आहे ते. तुझ्या वाटण्यानं संबंध येतोच कुठे, मी तुझ्याशी काहीच बोलत नाही आहे असं म्हणून सरोज पुढे जाते. मुळात मी माझ्या मुलाशी बोलते असं म्हणून सांगते बरं का परत इथे सरोज. आणि आता रोहिणी सगळीकडे बघते, अद्वैत जरा भानावर ये, हे बघ आपली एक इमेज आहे, ती इमेज अशी सहजासहजी मागे टाकता येत नाही आपल्याला असं म्हणून परत सांगते बरं का सरोज इथे. आणि सगळे आता क्लास असं जर का झालं तर सगळ्याच गोष्टींवर मोठा परिणाम होईल, कळतंय का तुला असं म्हणून इथे सरोज ओरडते. तेव्हा आपल्या इमेजला काही लागेल असं काही वागू नकोस कृपा करून असं म्हणून सरोज सांगते. आणि बिचारी अद्वैतचा चेहरा कसा झालाय, हिला हे काय मिडल क्लास झापडा आहेत ना, ही बाजूला काढ जरा आणि आत्ता आपल्या स्टँडर्डने वाग असं परत इथे ओरडतीये बरं का ती. आणि सगळेच आता 2 मिनिटासाठी काय चाललंय कोणाचं काहीच कळत नाहीये, यांना समजतंय मी काय बोलते ते असं म्हणून इकडे तर गप्पा बसेल ती रोहिणी कसली. रोहिणी ते म्हणते की ह्यांचं काहीतरी झालेलंच आहे, पण आता बघूया रोहिणी काय करणार आहे ते. काहीतरी चांगलाच इंटरेस्टिंग सीन झालेला दिसतोय, पण इथे तराजू ठेवला ना तर कुठल्याही सीनपेक्षा माझ्याकडे जो सीन आहे ना त्याचं पारडं जड आहे असं म्हणून तिथे म्हणते. आणि मग पुढे येते त्या सगळ्यांच्या म्हणजे सरोज निघून गेल्यानंतर येते पुढे, काय चाललंय या घरात, काय सगळं काय, प्लीज अरे शांतता ठेवा. अगं नैना प्रेग्नंट आहे आपली, तिचे दिवस भरत आलेले आहेत आता, हे बघा तिची काळजी घेतली पाहिजे, घरात वातावरण पॉझिटिव्हच असायला हवं आणि तिचे दिवस भरत चालले, त्यामुळे तुम्ही असं भांडाभांडी करू नका, निगेटिव्हिटी आणू नका असं वगैरे तिथे म्हणते. हे सगळं सहन होणार नाही तिला आता, हो ना नैना असं. मग नैना पण लगेच अशी हो मध्ये मान हलवते बरं का. आणि जाऊ दे इथलं सगळं सोड, तू चल तुझ्या खोलीमध्ये रिलॅक्स हो असं म्हणून ती स्वतः रोहिणी नैनाला अशी धरते बरं का. हळू चल खोलीमध्ये, टेन्शन घेऊ नको, या गोष्टी होतच राहतात हो की नाही असं म्हणून इथे परत म्हणजे नैनाच्या आईला येते कलाच्या आईला संगीताला विचारलं जातं. आणि आता त्या आतमध्ये गेल्यानंतर नैनाची काळजी घेते सासू असं म्हणून इथे संगीताला बरं वाटते. मग ती विचारते अद्वैत तुम्हाला कॉफी आणून देऊ का जावई बापू, तुम्हाला आवडते तशी, तुम्हाला जर
जरा तरतरी येईल. मग अद्वैत म्हणतोय ते नाही नको मला कॉफी नको आणि मग तो रूममध्ये निघून जातो. जाता जाता तो इकडे कलाकडे ना असा एक कटाक्ष टाकतो फक्त आणि मग कले तुला तरी असं म्हणून नैना म्हणजे असं संगीता विचारतात. मग ती पण मी आलेच असं म्हणून दोघं जण ते निघून जातात आणि काय करायचं काय व्हायचं म्हणून आता संगीताला टेन्शन आलंय. रोहिणी अगदी नैनाला सावकाश इथे घेऊन येते रूममध्ये बस म्हणून सांगतेय. बरं तू आराम कर आणि मी अंशूला पाठवते तुला जेवणासाठी बोलवायला पाठवेनच असं म्हणून सांगते. आणि पाणी वगैरे काही ज्यूस वगैरे काही हवं आहे का तुला. मग तोपर्यंत राहुल विचारतो ए मम्मा तू सांग ना तुला काय बोलायचं होतं असं म्हणून. मग हो राहुल बोलूया आपण माझ्या रूममध्ये जाऊया बोलूया मग असं म्हणून तो सांगतो. अगं पण इथे बोलायला बोल ना काय प्रॉब्लेम आहे असं म्हणून राहुल पुढे विचारतो. राहुल अरे नैना आराम करते ना तिला डिस्टर्ब व्हायला नको त्यामुळे प्लीज तू आपण जे आपल्या रूममध्ये जाऊन बोलूया असं सांगते. आणि मग राहुलला तवरून ताकबात कळतो की काहीतरी सिरियस मॅटर आहे आणि काहीतरी बोलायचं आहे चल तिथेच बोलूया असं म्हणून दोघं जण नैनाला तिथेच सोडून इथे निघून जातात. आणि मग नैनाला प्रश्न पडलाय आता की हे आता माझी इतकी का काळजी करतायत काही झालंय का म्हणजे असं एवढी काळजी कशी काय वाटायला लागली एकदम. पण नंतर ती म्हणते की जाऊ दे आता एवढा का बदल झालाय अचानक पण जाऊ दे मला आता त्यांच्याकडे लक्ष नाही आहे माझा सध्या फोकस वेगळा आहे. मला पैसे द्यायची सोय करायला हवी. सौरभ सौरभ हे नाव ऐकलं ना तरी आता नोस्ट्रिया येतोय मला शब्दाने सुद्धा. चला आधी सौरभला फोन करते. बापरे माझे पैसे जागेवर आहेत ना ते आधी बघते आणि मग कपाट उघडते हळूच उठून आणि मग तिकडे बघते की कपाटात पैसे आहेत का तर ते पैसे कपाटात तिला दिसत आहेत तिथे पैसे आहेत व्यवस्थित. मग ती कपाटाचं दार लावते आणि आता इकडे सौरभला फोन लावते. हा सौरभ तू क्लिनिकमध्ये आहेस का तर हो ठीक आहे बरं ठीक आहे मी आलेच एक थोड्या वेळात मी येते पैसे घेऊन येते असं म्हणून आता नैना सांगते. आता नैना सौरभला पैसे द्यायला जाईल का नेमकं हिची नैनाची खोटी प्रेग्नन्सी घरच्यांसमोर उघडी पडेल आणि कलावर ते प्रकरण शेकेल का. तुम्हाला काय वाटतं इंटरेस्टिंग होणार आहे ना भाग तर बघत राहूया आपण. आणि आता काय काय होतंय ते. कला आता रूममध्ये आलेली आहे अद्वैत तिथेच उभा आहे. मग चांदेकर तुझ्यामुळेच आई माझ्यावर चिडली. मी जे काही वागलो ते आईला अजिबात आवडलेलं नाही. हे सगळं तुझ्यामुळे झालं. तुझ्यामुळे पुन्हा आपल्या घरातलं वातावरण बिघडलंय. एक मिनिट तुला कुणावर तरी खापर फोडायचंय म्हणून तू हे सगळं बोलतोयस ना. तुला मजा येत नव्हती का करायला. मान्य आहे मला मजा येत असेल सुद्धा पण काय गरज होती हे असले हट्ट करायची. तेव्हाच अद्वैत चांदेकर आणि आत्ताचा अद्वैत चांदेकर यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपल्याला म्हणजे कसं वागायला नको पाहिजे होतं मी असं म्हणतो. तर कशासाठी हट्ट केलास तू असं म्हणून अद्वैत तिलाच विचारतो. कशासाठी म्हणालीस मला त्या ठिकाणी जायचं आहे ज्या ठिकाणी बिझनेसमन अद्वैत चांदेकर न जाता नुसता अद्वैत चांदेकर जात होता असं तू का म्हणालीस असं. अरे मला जेव्हा तुझ्याकडे मागायचं होतं त्यावेळी मी काय मागितलं होतं मला छान जेवण करून दे किंवा चांगलं जेवण करून दे एवढंच सोपी साधी अपेक्षा होती. आणि तू काय केलंस त्या ठिकाणी दिलंस कशासाठी हे उद्योग केलेस. तर तोपर्यंत इकडे अद्वैतला फोन वाजतोय. हॅलो हॅलो असं म्हणून तो निघून जातो. आणि मग इकडे आता तो निघून गेल्यानंतर कला म्हणते की कसा माणूस आहे हा. या त्या अद्वैत चांदेकरचा ह्या अद्वैत चांदेकरशी काहीही संबंध नाहीये. यांचीच एकमेकांची ओळख करून द्यायला हवी. कठीण आहे असं म्हणून ती म्हणते. आणि मग म्हणते मी नाही पण मी आहे ना मी ते करून दाखवणार बरं का असं म्हणून ती म्हणते की त्या अद्वैतची ह्या अद्वैत चांदेकरशी ओळख करून देणार मैत्री करून देणार. आता कशी ते बघूया. रोहिणीने राहुल समोर इथे पेपर म्हणजे रिपोर्ट दिलेला आहे. तो रिपोर्ट जो काही आहे तो राहुल वाचतो आणि आता राहुलला शॉक बसलाय बरं का. आणि त्याचे डोळे असे पांढरे झालेत. आणि इकडे रोहिणी पण चिडली आहे. मम्मा हे काय आहे म्हणजे असं तो विचारतोय. आणि तोपर्यंत नैना ही नैना प्रेग्नंट नाहीच आहे. नाही आहे ती प्रेग्नंट पण असं कसं अरे असं कसं म्हणजे असं विचारते. तिने चांगलं नाचवलंय आपल्याला तिने फसवलंय आपल्याला. तुला वाटलं होतं लग्नाआधी तू तिचा वापर करून तिला घरात नाही येऊ देता अद्वैतला स्पेअर करशील बरोबर स्पॉइल करशील तू राईट. पण नाही तसं काही झालं नाही आहे. तिने तुझा वापर करून घेतलाय नुसता वापर नाही करून घेतलाय तुला असं अडकवलंय की तुझा दुसरं काही म्हणजे तू करूच शकणार नव्हतास. मम्मा मी तेव्हाही हेच सांगत होतो की माझ्याकडून कुठल्याही चूक घडलेली नाही आहे म्हणून. पण माझं कोणी ऐकलंच नाही कोण विश्वास ठेवला नाही. अरे कोण तुझ्यावर विश्वास का ठेवेल. तुझी तू लायकीचा तरी आहेस का असं म्हणून ते रोहिणी विचारते. ज्या मुलीसोबत तू महिने एका रूममध्ये राहतोस तुला एवढाही अंदाज नाही की ती प्रेग्नंट नाही आहे म्हणून. मम्मा मान्य आहे मी प्रेग्नंट म्हणजे माझी चूक आहे मी दुर्लक्ष केलं माझी चूक झाली. पण अगं विचार कर ना तू ती नैना आहे ती एवढ्या सगळ्या आतल्या गाठीची आहे ती आपल्या सगळ्यांना इकडे फसवू शकते. तर ती मला ती कसंही फसवू शकेल ना. मला एकटीला ती फसवूच शकते. अरे बायको आहे ना ती तुझी मग ती खोटं पोट लावते हे तुला रूममध्ये एकत्र असताना कळलं नाही. मग तो राहुल म्हणतो की मम्मा ते
मम्मा ते खरं तर प्रेग्नन्सी नंतर तिने मला जवळच येऊ दिलंच नाहीये कधी, असं म्हणून तो सांगतो. आणि कुठलं तरी कारण काढायची सारखं, त्यामुळे टाळायची ती. आणि ती प्रेग्नंट आहे त्यामुळं मी पण काही बोललो नाही तिला, असं म्हणून तो म्हणतो. आणि मम्मा तिने मला सोनोग्राफीची CD सुद्धा दाखवली होती. अरे राहुल, तुझ्या बुद्धीत शिरत नाहीये का? हे कोलीत जर आपल्या हातीत लागलं असतं ना तर आपण तिचा गेम आधीच केला असता, असं इथे राहुल म्हणतो. आणि त्या कलाचा सुद्धा गेम केला असता, असं म्हटल्यानंतर आता बघूया पुढे ही दोघं जण काय करतात. मम्मा तुला आठवतंय लग्नाच्या वेळी मी प्रेग्नन्सी म्हणजे टेस्टसाठी नकार देत होतो तेव्हा ती कलाच होती की तिनं नैनाला घेतलं आणि प्रेग्नन्सीसाठी बोलवून घेतलं, असं तिचाच अर्थ. म्हणजे प्रेग्नन्सी रिपोर्ट तेव्हापासून बदलले असणार. म्हणजे आता मम्मा आपल्याला ना आता हा सगळ्यात मोठा कलावर, म्हणजे हा डाव आपण कलावरच उलटवू शकतो बरं का. आणि हे बघ तिला या घराच्या बाहेर पाठवू शकतो. येस, मला पण तेच म्हणायचं आहे, माझ्या डोक्यात सुद्धा हेच आहे. थँक गॉड तुला कळलं, फायनली तुझंही डोकं चाललं तर आता. ऑफकोर्स मम्मा, शेवटी मी कुणाचा मुलगा आहे असं म्हणून तो विचारतो परत. मग इथे रोहिणी सतत झाडावर चढते, या नैनाने फसवलंय ना मला आणि तिला असंच सोडणार नाही मी, असं तो म्हणतो राहुल. ती माझी चूक झाली मला मान्य आहे, पण माझ्यातली आग अजून विझलेली नाही आहे असं इथे राहुल म्हणतो. काही झालं तरी मी त्या दोघींना या घराच्या बाहेर काढणारच, असं आता राहुलनं ठरवलंय. आणि राहुल यावेळी ना आपण आता हा प्लॅन ना एकदम फुल प्रूफ करायचा आहे, असं इथे राहुल आणि नैना इथे चालू आहे. राहुल आणि रोहिणीचं बोलणं बरोबर ना, तर राईट असं म्हणून इथे दोघं जण इथे हसतायत आणि प्लॅन करणार आहेत या दोघींच्या विरोधात. आता बिचारी कला या नैनामुळे काय काय सफर करते आणि ह्या दोघांचं नातं परत काय वळणावर जातं ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर इकडे रोहिणी सरोजला सांगते की माझ्या हातात ना मोठं गबाड लागलंय त्या डबल ढोलकी खरेंच्या विरोधात. आणि मग त्याच्यानंतर त्यात इकडे सरोज म्हणते की दोघी खरंच फसवणूक होणार असेल तर मी नक्कीच त्या दोघींना बाहेर काढेन. आणि इथे ऑफिसमधनं फोन येतोय अद्वैतला आणि सांगतोय की मला म्हणजे त्या दिव्यागाच्या प्रोजेक्टमध्ये राहुल काहीच इंटरेस्ट घेत नाही आहे, त्यामुळे तुम्ही लक्ष घाला, असं तसं चाललेलं आहे. त्यामुळे इथे अद्वैत इकडे आता तो प्रोजेक्ट काढून घेणार आहे. आणि इकडे कला ना इथे अद्वैतला ह्या कलरचा कुर्ता आवडेल का हा सगळा विचार करते. नेमकं काय काय इंटरेस्टिंग करणार आहे बघत राहूया. सबस्क्राईब करायला विसरू नका.